खूप दिवसांनी आज राईड होते आणि आज राईडला एक माणूस आपल्या राकेशसोबत अजून ॲड आहे, जे आपण वाट बघत होतो. नेहमी टांग दिलेली आहे पण आता यावेळेस आहे तो. आणि आजची राईड असणार आहे मुंबई टू आपली कुठे आहे रे ना 2000 years later. सातपुरा ना सापुतारा. तर गाईज आपली आजची राईड असणार आहे मुंबई टू सापुतारा आणि आपल्यासोबत आहे राकेशचा मुलगा आणि मामा. हे बघा नेहमी टांग देणारा असतो पण आता ह्या वेळेस आहे तो आपल्यासोबत. त्यांनी गडबड केलीच उशिरा आलो. आपल्या सकाळी 10 वाजता येणार होतो. सकाळी 10 वाजता निघायचं होता आपल्याला पण त्यांनी येता 1 वाजवला. माझी इथे मग इथे राकेशच्या इथे आलो. आम्ही मंदिरावर आलो, दर्शन घेतलं आणि आता वाजले 2. मग आता लवकरच निघूया. हे बघा आपल्या बाईक असे आहेत. आपली रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आहे, राकेशची आपली एक्सपल आणि आपली ही मामाची ब्लॅक बगीरा NS 200. सर्वांच्या याच्यावर टॉप बॉक्स लागलेला आहे. मग राकेशच्या आणि माझ्या याच्यावर मामाच्या याच्यावर नाही लावला. मामाने लगेच अशा प्रकारे पॅक करून घेतला पिवशीमध्ये. पावसाचं टेन्शन नको. आणि हा व्ह्यू बघा. आणि मेन प्रॉब्लेम असा झाला आहे का माझा गोप्रो मी माझ्या मित्राला दिला आहे तर मामाने येताना घेऊन आला. मग मी 2 बॅटऱ्या चार्जला लावल्या तर मला समजलं नाही ते चार्ज झालं का नाही. त्यामुळे सध्या ब्लॉक काही रस्त्याला बॅटरी चार्ज मी पॉवर बँक लावून चालू आहे. जितना चलता है तब तक चलाएंगे. चलो चल निघूया. राकेश कसं वाटतं? आदेश कसं वाटतंय? एक नंबर. कंटाळला का रे? नाही कंटाळला. दुसऱ्यांदा राईडला आलाय. हा मामा आहे बा आपला टांग देणारा मामा. आपण केवढं राईड केलं मम्मी सोबत तरी तुला त्रास नाही. आदेश परवडला असता ना. बघितलं एवढं वजन गाडी दम घेऊन अरे दररोज तुला जाणवला. तू समजला तू स्पीड कमी करायचा ना. बोललो काहीतरी असेल लफडा. काय वहिनीसोबत असताना बिंदास निघायचा. पाटणं आता पोटला पाटणं येते. अरे वजन कमी कर ना तर नेक्स्ट राईडला घेणार नाही. तर आपण नाश्त्याला मागवलेला आहे मसाला डोसा, एक उत्तप्पा, ऑनियन आणि मेंदू वडे. आणि मामाचं चाललं आहे काय बघा. ते डिस्कॉर्ड डाउनलोड केलं आहे पण लॉग इन नाही होत. तर आता आम्ही खाऊन घेतो अगोदर त्यानंतर डायरेक्ट आता रायडर होता. आणि एक प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का, मी जे आतापर्यंत रेकॉर्ड करत होतो ना हेल्मेटमध्ये व्हॉईस रेकॉर्ड नाही झाला. तिथे काहीतरी आता जुगाड करून आपण ती हे करावं लागेल, लिफ्टिंग करावं लागेल और व्हॉईस ओव्हर करावं लागेल. आता ह्यानंतरचा बाकीचा परफेक्ट ऑडिओ आहे. आता सर्व नीट करून घेतला आहे. आता आम्ही खाऊन घेतो. तर फायनली नाश्ता करून आम्ही निघालो आहे. नाश्ता केला, चाय पिला आणि आता वाजल्याच 5. आणि मेन टाईमपास कशामुळे झाला माहिती आहे का, हे मामामुळे आपला अनिकेत मामा. त्याच्यात मोबाईलमध्ये डिस्कॉर्ड नाहीत कारण का आता काय होत होता जसं आपण स्पिती व्हॅलीला केलं ना डिस्कॉर्डवर तसं पण मामाच्यात आम्ही डिस्कॉर्ड इन्स्टॉल केलं ते लॉग इन नव्हतं होत. पण या सगळ्याच्यासाठी सपोर्ट केला तो आपला जितेश म्हात्रे MJ स्टनर. त्यांनी व्हिडिओ कॉलवर प्रॉपर प्रोसेस सांगितली त्यांनी. तो झोपलेला बिचारा पण आम्ही आमच्यासाठी झोपेतनं उठला आणि फायनली आम्ही कमीत कमी अर्धा ते पाऊण तास त्याच्या मागे लागले हो. पण जितेशने आपला MJ त्यांनी सर्व फायनल करून दिला, कनेक्ट करून दिला, सर्व लॉग इन करून दिला. त्या मामाच्या मोबाईलमध्ये नाही गुगल डाउनलोड नाही क्रोम डाउनलोड काय कसा मोबाईल वापरतो काय माहीत.
पण आपला जितेश खरंच सॉलिड आहे. त्याचं नावच आम्ही त्यासाठी सायंटिस्ट ठेवला आहे. तू सी तो भगवान हो. ए इंस्टा इंस्टा हमको भी ले लो. पुढे राकेश, पुढे राकेश, पुढे. चालू आहे का? ये चला, आपल्याकडे इंस्टा पण आहे. इंस्टाचे पण आपण फुटेज ॲड करणार आहे यामध्ये. Following the light that sets me सध्या आपल्या गाड्या स्लो डाऊन झाल्या. आता 15-20 मिनटात आपल्याला घाट चालू होणार आहे. आणि हा राकेश आपल्या इंस्टाचे मस्त मस्त रीलसाठी शॉट घेतो आहे ना. तेच शॉट आपल्याला गोप्रोमध्ये पण आपल्या ब्लॉगमध्ये टाकायला कामा येतील. आदेशला सांगितलं माझ्या मागे पुढे जाऊन बघू आपण त्याला आपल्या गाडीवर घेऊया. आणि डिस्कॉर्ड कनेक्ट केलं आहे, पण प्रॉब्लेम असा झाला आहे का मामाचा ना आमचा आवाज एकमेकांना क्लिअर येतो, पण राकेशचा आवाज आम्हाला नीट नाही. त्याचा एक तर माईक वगैरे साफ करावं लागेल थांबून. पिन नाही, माईक वगैरे साफ करा. अरे त्याचा नवीन आहे इंटरकॉम. ट्रेन के साथ रेस लगाओगे? ट्रेन आगे निकल गई भाई. काय व्ह्यू आहे. आपल्या लेफ्ट साईडनं ट्रेन चालले, राईट साईडनं आपण चाललोय. नाशिक 54 किलोमीटर आहे आपल्याला इथनं. आणि आता इथं अशा प्रकारे डिस्कॉर्डचा नेटवर्क गेलेला आहे आपला, आवाज येत नाही. आणि ट्रेन पण आता बोगद्यात प्रवेश केलेला आहे ट्रेनने. आपली गाडी जास्त लीन करू शकत नाही, म्हणून आरामात या. लॉंग टर्न मारावं लागतं, लॉंग टर्न. हे बघा इथे एक बोगदा आहे. हे बघा असे फोनवर बोलत असतात घाटात. आणि फुल अपघात होण्याची शक्यता. साईडला होऊन बोलूच नाही शकत का 5 मिनटं गाडी थांबून? समजत ना कशाला रिस्क घेतात. या घाटात आलो ना आपला नॉन स्टॉप आपला गोप्रो चालू असतो. नॉन स्टॉप जोपर्यंत घाट आपला कंप्लीट होत नाही. आणि अशा प्रकारे मामा पण मागून आलेलाच आहे. स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक. हा बघा सिग्नल नाही काय नाही असे एवढे. आता यांना शिव्या येतात, 12चे आहेत ना. हे बघा सिग्नल नाही देणार, काय नाही देणार. आता परत इथे टाकणार गाडी. 1 नंबरचा. पुढचा तुम्ही समजून घ्या काय बोललो इथे. हा 1 नंबरचा, पुढचा ते समजून घ्या. बघा सिग्नल नाही, अंधाधुंद लाईन क्रॉस करतोय. अरे गाडी टाकतो लेफ्टला राईटला, सिग्नल तर दे. मागे आरशात तर बघ, आरशे तर लावलेत तुला. टर्निंगला समजू शकतो, पण आरशात वगैरे बघण्याची पद्धतच नाही. इंस्टा कुठे ठेवले? तर
तर आपण आता काहीच फ्युअलअप करायला थांबलेलो, म्हणजे माझ्या गाडीत नव्हता, राकेशच्या गाडीत फ्युअलअप करायचा होता. आणि राकेशचा मुलगा आदेश तो आता माझ्या बाईकवर आहे मागे, आणि राकेश आता एकटाच आहे. काय राकेशचा एक्सपल आहे ना, त्याच्यावर थोडासा प्रॉब्लेम होतो आहे राकेशला पण, आणि आदेशला पण बसायला कम्फर्टेबल नाही. आणि ह्या बाईकवर तो पूर्ण कम्फर्टेबल बसतो, आपल्या बुलेटवर जागा पण आहे. तर आता आदेशला बरं वाटलं असेल ना रे. राकेश गेला का रे? आवाजच नाही येत राकेशचा. तर राकेशच्या गाडीवर आता बघा, राकेश एकटाच आहे, तर राकेशला कम्फर्टेबल वाटत असेल फुल ना राकेश. आदेश माझ्या गाडीवर बसलाय आणि आदेशला पण फुल कम्फर्टेबल वाटतोय. मामा आपला मागे. मामा कुठे राहिलास? आणि आता सन थोडासा डाऊन झालाय, ते बघा ढगांच्या आड लपलाय, तर मस्त आता गारवा वाटतोय. मग दुपारी खूप गरम होत होता. हे बघा ट्रिप्सी बाई, यांची तर मजाच आलं, नादच वेगळा. आपला मामा कुठे राहिला? आता मामा मागे राहिला. मामा, ओ मामा. आणि क्लायमेट बघा काय मस्त झालं. आणि आपल्या लेफ्ट साईडला काय भारी असं मंदिर आहे. हा बघा मस्त आहे. आता गोप्रोमध्ये नीट दिसत नसेल तर हा बघा जैन मंदिर आहे. हा मस्त बांधला आहे. आणि पुढे असा छोटासा स्पीड ब्रेकर, गाडी स्लो डाऊन करावी थोडे. हां वॅगनर आमची काका लय भारी वॅगनर आमची. सगळेच वॅगनर वाले वाईट नसतात. डिकटाक 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 डिक. वॅगनर वाले भाऊ आपल्या मनात बसतात. वॅगनर वाले भाऊ आपल्या मनात बसतात. तर आपण नाशिकमध्ये पोचलेलो आहे आणि सिग्नल लागला आहे. राकेशने हेल्मेट चेंज केला आहे. आवाजाचा पण हेल्मेटचा प्रॉब्लेम नव्हता, तो प्रॉब्लेम होता राकेशच्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर आता पुढे जाऊन त्याला सांगणार आहे अँड्रॉईडमध्ये तो ॲप डाउनलोड कर. हा स्पितीला येत होता मोबाईल तेव्हा बरोबर चालला, एकदम मस्का चालत होता तेव्हा. उलटा ते आपल्या दादाचा आवाज नव्हता येत नीट ना. आता तुझा म्हणजे तिघांमध्ये असला का काहीतरी हे वाटतं, एकाचा आवाज नीट नाही येणार. मामाच्या एक्स्ट्रा मोबाईल आहे, मामाला बरं सिम कार्ड त्यात टाकून दे. सापुतारा आपल्याला 81 किलोमीटर आहे. 2 तास 1 मिनटात पोचू आपण. आणि त्यामध्ये पण आपला 15-20 मिनटाचा ब्रेक होणार आहे चायसाठी, क्योंकि चाय की शुस्की तो बनती है ना ब्रो. काहीच एक प्रॉब्लेम, आपण ब्रिज नव्हतं घ्यायचं होतं म्हणून मॅप खालचा रस्ता दाखवत होता. आपण वरनं टाकलेली आहे आणि पुढे जाऊन लेफ्ट आहे. आणि आपल्याला आता ब्रिज उतरायचं आहे, पण आता ब्रिज उतरायला हा नाशिकच्या बाहेर पडल्याशिवाय आपण ब्रिज उतरू शकत नाही. हा डायरेक्ट ब्रिज उतरायला नाशिकच्या बाहेर आहे. मग चला ना, बाहेरनं पण रस्ता दाखवेल, पुढनं दाखवत आहे रस्ता. बहुतेक टायमिंग वाढेल, वाढू दे. चला आता काय करणार. हे बघ इथनं टर्न होता, हे बघ इथनं टर्न होता, इकडे जायचं होतं आपल्याला. दाखवतोय ना, टायमिंग वाढेल. चला काय नाही. हा कारण का ब्रिज, हा ब्रिज आहे ना, हा डायरेक्ट नाशिकच्या आपल्याला बाहेर काढतो.
बायपास हा संपणारच नाही ब्रिज जोपर्यंत आपण नाशिकच्या बाहेर पडत नाही. तर हा आपला लेफ्ट टर्न आहे. इकडनं मॅपमध्ये एकदा चेक करतो का पुढनं कुठनं दाखवतो कसा. आम्ही आता नाशिक. अरे हा मामा 2 वाजता आला. नंतर मामाच्या ते डिस्कॉर्ड डाउनलोड करायचा होता ना. मग तिथं आम्ही थांबलेलो अर्ध्या रस्त्याला तिथं हॉटेलमध्ये. तिथं पाऊण तास गेला 1 तास गेला मामाच्या नादात. ते डिस्कॉर्ड ॲप आता इंटरकॉम कसा दोघांशीच कनेक्ट होता ना इंटरकॉम. तर तो डिस्कॉर्ड ॲपवर 3-4 जण बोलू शकतो आरामात ना. काय आता वाजल्यात 8 वाजल्यात आणि आपल्याकडे आता आहे किती किलोमीटर 52 किलोमीटर आहे. 1.25 तासाचा रस्ता आहे. पण त्याच्या अगोदर ना राकेशनी आणि मी पण भाकरी आणल्यात आणि डबा आणला आहे. मग अशी विसरलो आम्ही. मग नाश्ता करायला थांबलो ना लक्षात नाही राहिलं त्या गरमीच्या ह्याच्यात का आपल्याकडे जेवण आपण पार्सल आणलेलं आहे. तर इथं आता बघूया. हां चायनीज आहे का विचारलं असता ना. तर इथं आता कुठे थांबू आणि म्हणजे ती भाजी खराब नको व्हायला म्हणून जेवून घेऊया. मग नंतर बघू रात्री हॉटेलवर गेल्यावर काहीतरी. हां मॅगी बिगी आहे आपल्याकडे बनवून खाऊ शकतो. ए बाई यो पोली भाजी आहे काहीतरी आहे इथं. तर आपण गाईज इथं थांबलेलो आहे. हॉटेलचं नाव काय हॉटेल का नाम काय सलविया. सलवियामध्ये आपण थांबलो आहे. इथं मिसळ खाणार आहे आणि आपल्याकडे भाकरी आहेत. तर गाडी लावून घेऊया चला. हां चलो. बाईक लाईट बंद बॅटरी उतरल. तर चला जाऊया मित्रांनो. तर आपण मागवले आपल्याकडे आपण भाकरी आणलेले आपल्या आणि मिसळ मागवले. त्यात आपण बिड्डा आहे आज सुका बिड्डा होता. मामाने काय केला त्या बिड्ड्यामध्ये मिसळचा रस्सा टाकला आहे. आता मस्त खाऊया. 1 नंबर लागतोय मिड्डा आणि मिसळचा रस्सा. असा घ्यायचा. ओला बिड्डा झाला ना तयार. 1 नंबर तो. आता आम्ही खाऊन घेतो. भेटू पुन्हा. ही भाकरी आपली बिड्डा आणि भाकरी आणि मिसळ. हा बिड्डा मिसळ भाकरी नवीन डिश. मामा आधीच तुला कसं वाटलं आता बुलेटवर बसून. खूप चांगला वाटला. पप्पाला सांग बुलेट घे. नाही मी काय बोलणार आता नेक्स्ट टाइमला त्याला रायडर करून त्यालाच घेऊन येणार. हां चालेल. तर 9 वाजले 9:15 झाले आपल्याला. निघताच मगाशी आपण थांबलेलो आणि प्रॉपर जेवणच करून निघालो आहे. आणि आता रूमवर जाऊन काय जेवायचं टेन्शन नाही. रूम घ्यायचा फ्रेश होऊन डायरेक्ट झोपायचं ना. जे काय ते उद्या सकाळी बघूया आपण. आपल्याला पोचायला अजून 50 किलोमीटर आहे. 49 किलोमीटर 1 तास लागेल. म्हणजे आता 9-10 वाजतील आपल्याला. 10-10:30 वाजतील पोचण्यासाठी. मग तिथे जाऊन परत आपल्याला रूम घ्यायचं आहे. अरे मामानी गडबड नसती गेली ना कधीच आपण एवढ्याला रूमवर असतो. मामा आला 2 वाजता माझ्या. हो 1 वाजता आलास. 1-1:30 वाजता आलास. नाही काय नाही 1:30 वाजता आलास तू. आहे जागेवर शिटावर बसलेली. 1 वाजता आलास. 1:30 वाजवले माझी इच्छा निघताना तू जेवून बिवून केलास. मग तिथनं राकेशची इथं गेलो. मग तिथनं राकेशची इथनं निघताना 2-2:15 झाले. सगळा टाइमपास तुम्ही केलास आज. हां
तर गाईज आपण रूमवर पोचलो आहे फायनली आणि बाहेर खूप पाऊस आहे बघू शकता. हे बघा फुल पाऊस आहे दिसणार नाही फुल हवा सुटले आणि अंकलने आपल्याला रूम दिला. थँक्यू अंकल. हां हां अंकलने आपल्याला रूम दिलेला आहे आणि मस्त रूम चांगला आहे. 1000 रुपयामध्ये रूम दिलेला आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. ट्रॅव्हल स्टोरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या पार्टमध्ये.